मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा हा व्लॉग आहे तो आयफोननी शूट केलेला माझा फर्स्ट व्लॉग आहे। खरं सांगायचं तर मला खूपच छान वाटत आहे, कारण तुम्ही इथे बघू शकता की व्हिडिओचा व्ह्यू किती सुंदर आणि नॅचरल येत आहे। झाडांचा हिरवागारपणा, फुलांचे रंग सगळंच खूप छान असं फ्रेश आणि सुंदर दिसत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी काही फ्लावर्सचे आणि गार्डनचे शॉर्ट्स टाकलेले आहे। तुम्हाला अशा प्रकारचे नॅचरल आणि असे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। सध्या तरी मी आयफोनचे काही खास फंक्शन वगैरे एक्सप्लोर केलेले नाहीत, अगदी नॉर्मल कॅमेरा वापरूनच मी हे सगळं शूट केलेलं आहे। बरेच दिवसापासून तुम्हाला माझ्या झाडांचा टूर दिला नव्हता, म्हणून म्हटलं चला आजच्या व्लॉगमध्ये मी खास माझे प्लांट्स तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, तुम्ही झाड तर बघू शकता, त्यातल्या त्यात जास्वंदाचं झाड बघा तुम्ही। याला आत्ता सध्या तरी 7 ते 8 कळ्या ज्या आहेत ते लागलेले आहे आणि त्यातल्या त्यात एक खूप सुंदर असं फूल उमललेलं आहे। माझ्या या जास्वंदाच्या झाडाचं स्ट्रगल तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये पाहिलाच असेल। पहिल्या कुंडीत याला अजिबात फ्लॉवरिंग येत नव्हती आणि आली तरी कळ्या त्याच्या गळून जायच्या, त्यामुळे मी याची रिपोर्टिंग केली आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान कळ्या आणि फुलं अशी मस्त लागलेली आहे। मोगऱ्यालाही भरपूर फुलं आली होती, पण त्याचं शूट काही करता आलं नाही आणि आपली सदाफुली तर नेहमीप्रमाणे रोज फुलं छान देत असते। ही व्हाईट सदाफुली तुम्ही बघू शकता, फक्त 20 रुपयांना आणलेली होती आणि आता एक छान सुंदर असं झाड झालं होतं, पण सध्या आमच्याकडे खूप जास्त वारा सुरू आहे, त्यामुळे ते झाड थोडंसं झुकल्यासारखं दिसत आहे। असं सुंदर वातावरण, ही झाडं आणि हा निसर्ग बघूनच मन अगदी असं प्रसन्न होतो नाही का। सो चला, आता आज संडे असल्यामुळे आम्ही म्हणजे सकाळीच जो आहे ना बाहेरून नाश्ता मागवलेला होता। सो मुलांसाठी मी समोसे मागवलेले होते आणि माझ्यासाठी इडली आणि चिवच्या पप्पांसाठी डोसे मागवलेले होते। सगळ्यांचा नाश्ता त्यांनी करून घेतलेलं होतं, फक्त मीच बाकी होती, कारण मी उठल्याबरोबर जे आहे ना मी आधी बाहेरचं शूट करायला गेली होती। म्हटलं इतका छान वातावरण आहे, सो तुमच्यापर्यंत पोचवायला पाहिजे, म्हणून मी ते सगळं शूट केलं। त्यानंतर जे आहे ना आता मी आजच्या व्हिडिओला स्टार्ट करते आहे। त्यानंतर नाश्ता जेवण वगैरे झालेलं होतं, इथे मी रेडी व्हायला सुरुवात केली। खरं तर आमचा प्लॅन कुठेतरी मस्त फिरायला जायचं ठरलेला आहे, कारण आत्ता मी तुमसरमध्ये खूप कमी दिवस आहे, त्यामुळे ना माझ्या ओनरताई आणि आमचं जे काही मैत्रिणीचं ग्रुप आहे तसं एक छोटंसं आम्ही वन डे टूर प्लॅन केलेला आहे, त्यासाठीच मी इथे तयार होत आहे। हल्ली माझे बरेचसे कपडे गावाकडे म्हणजे गावाकडून आल्यामुळे ना बरेचसे कपडे काही वॉश केलेले नाही, तर काही आयरन केलेले नाही, म्हणून मी ना एक माझा हा ड्रेस जो होता ना लकीली याला छान प्रेस वगैरे करून होती। म्हटलं चला आता याच ड्रेसचा नंबर लावूया, म्हणून मी हा ड्रेस जो आहे तो घातलेला आहे। हा रुबी पिंक शेडमध्ये आहे। खरं सांगू तर हा ड्रेस मला खूप जास्त आवडतो। मी तो मिंत्रावरून मागवलेला होता, लिबास ब्रँडचा आहे आणि त्याची क्वालिटी तर खूपच जबरदस्त आहे, फिटिंगमध्ये सुद्धा खूप छान आहे। सो मी हा ड्रेस घातलेला आहे। त्यानंतर त्याची जी काही दुपट्टा होता तो मी वन साईड असं कॅरी केलेला आहे। हेअर वॉश केले होते, त्यामुळे ना ते माझे हेअर खूपच जास्त फ्रीजी आहेत आणि त्यामुळे ते पूर्ण असे कुरडे दिसत होते। आता माझ्याकडे पटकन ऑप्शन म्हणजे स्ट्रेटनिंग केल्याशिवाय काही दुसरा ऑप्शन नव्हता, म्हणून मी पटापट स्ट्रेटनिंग करून घेतली आणि आम्ही निघालेला आमच्या पुढच्या प्रवासासाठी। सो आम्ही सगळे मस्त रेडी झाले होतो, पण मनात एक विचार सतत येत होता की कदाचित तुमसरमधला हा माझा शेवटचा टूर असू शकते। यानंतर पुन्हा कधी असा टूर होईल की नाही आय डोंट नो, भविष्यात सगळ्यांची भेट होईल की नाही हेही सुद्धा मला माहिती नाही। सो आता खूप कमी दिवस उरले असल्यामुळे आमचे रोजचे काही ना काही प्लॅन्स असे होत आहेत। आजचं वातावरण खूप सुंदर असं होतं आणि आम्ही घरातून निघेपर्यंत जवळपास म्हणजे 1:30-2 वाजलेला होता। त्यानंतर आम्ही इथे नागपूरला पोहोचलेला आहो। सो वेदांतला मी घरीच ठेवलेलं होतं, त्यामुळे घरच्यांसाठी सगळी तयारी करून मला यावं लागलं। 2 टाईमचं जेवणसुद्धा मी बनवून घेतलेला होता। सो आमच्याकडे प्रत्येक संडेला नॉनव्हेज बनवलं जाते, म्हणून मी आधीच 2 वेळची नॉनव्हेजची भाजीसुद्धा करून ठेवली, कारण संध्याकाळचं जेवण आमचं बाहेर होणार होता आणि आम्हाला परत घरी जायलासुद्धा उशीर होणार होता। सो नागपूरला पोहोचल्यानंतर आम्ही इथे नाश्त्यासाठी एक ठिकाणी थांबलेलो आहोत। तिथे पोहावाला असं नावाचं एक खूप सुंदर कॅफे होता
आणि तिथला चहा इथे खूप प्रसिद्ध आहे. त्यासोबतच इथे बोर्डवर जे आहे ना, आम्ही जसं एंट्री केलं तसंच लिहिलं होतं बनमस्का अवेलेबल. आणि मला तर म्हणजे बनमस्का आणि चहा म्हटलं की माझा हा खूप फेवरेट कॉम्बिनेशन आहे. मला हा कॉम्बिनेशन इतका आवडतो ना की मी लगेच ऑर्डर इथे दिलेली आहे. सगळ्यांनी चहा, लस्सी आणि जे काही ज्यांना ज्यांना जे काही आवडते ते सगळ्यांनी घेऊन घेतलेलं आहे. कारण प्रवासामध्ये असं थोडं थोडं चटरपटर जर खात पीत आपण एन्जॉय केलं ना तर ते खूप छान वाटते. त्या कॅफेमध्ये ना सुंदर असं वॉल डेकोरही जे मी दाखवलेलं ते मला इतकं जास्त आवडले ना, ते सुद्धा मी म्हणजे इथे शूट करून घेतलेलं आहे. मी त्या दुकानाच्या ओनरला सुद्धा विचारलं की हे तुम्ही कुठून काय घेतलं. सो त्यांनी ते कस्टमाइज करून बनवलेलं होतं. ते खरंच खूप सुंदर दिसत होतं. सो तोपर्यंत आमचं बनमस्काही तयार झालेला होता. पण गंमत झाली अशी होती की बनमस्का तयार होईपर्यंत आमचा चहा संपलेला होता. सो आता आम्हाला असं वाटत होतं की ते बनमस्का संपेपर्यंत दुसरा चहा येईल. सो म्हटलं नाही, आधी मी सगळ्यांना थांबवून ठेवलेलं होतं. मी आधी चहा मागवला, त्यानंतर आम्ही बनमस्का आणि चहाचा आस्वाद घेत इथे मस्त बसलेला आहो. खरंच टूरमध्ये असे छोटे छोटे क्षण जे असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात. साध्या फिरण्यात जितकी मज्जा येत नाही ना, त्यापेक्षा असे क्षण जे आहे ते एकत्र एन्जॉय करण्यात ज्या आठवणी तयार होतात ना, त्या आठवणी कायम मनात कोरलेल्या राहतात. आणि मला काही म्हणजे असे छोटे छोटे क्षण म्हणजे कॅप्चर करायला ना मला खूप जास्त आवडते. सो त्यानंतर ना मला काही समोरचे शूट घ्यायचे होते म्हणून मी इथे फ्रंट सीटवर बसलेली आहे आणि सगळे मस्त मागे बसलेले आहे. आता नागपूरवरून अमरावती जो रोड असतो ना, तिथून जवळपास 15 किलोमीटरवर चोकरधानी नावाचे एक मिनी राजस्थान म्हणून ओळखलं जाणारे एक खूप सुंदर असं टुरिस्ट प्लेस आहे, जिथे आम्ही पहिल्यांदाच जात आहोत. सो चला आता आतमध्ये काय काय आहे, किती धमाल आहे, आपण किती काय एन्जॉय केलेलं आहे, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा. खरं सांगू तर आयफोन असल्यामुळे मला शूटिंग करायला इतकी मजा येत होती ना की असं वाटत होतं प्रत्येक छोट्यातल्या छोटे मुमेंट मी कॅमेरामध्ये कॅप्चर करावे. पण काय होतं ना, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये ॲड करायला गेलं की व्हिडिओ खूपच मोठा होऊन जातो. म्हणून काही ठिकाणी मी थोडंसं स्पीडही वाढवलेलं आहे. इथे एंट्री केल्याबरोबर एकदम छान असे मस्त स्टॅच्यू लागलेले होते. एक दादाजीसुद्धा बसलेले होते, अगदी पारंपरिक लुकमध्ये होते. ते खूपच सुंदर असे स्टॅच्यू होते. त्यांच्यासोबत वगैरे आम्ही मस्त फोटो काढून घेतलं. त्यानंतर आतमध्ये ना खूप सुंदर असे म्हणजे खूप छान असं मंदिरसुद्धा होता. एकदम एंट्री गेटवर होतं. त्यानंतर तिकीट काउंटरही सुरुवातीलाच होता, त्यामुळे आम्ही आधी तिकडे गेलो. खरं तर आम्ही सगळे अडल्ट्स होतो, पण आमच्यासोबत चिऊ होती, त्यामुळे तिची तिकीट किती लागणार हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. म्हणून आम्ही तिकीट काउंटरवर जाऊन आधी विचारणा केली. पण तिची हाईट खूप जास्त असल्यामुळे ना तिची पण अडल्ट्समध्येच तिकीट लागलेली आहे. सो इथली तिकीट जी आहे ना पर हेड 850 रुपीज होती. सो त्यानंतर आम्ही तिकीट वगैरे घेऊन आतमध्ये एंट्री केली होती. एंट्री करताच अगदी राजस्थानी पद्धतीने आमचं स्वागत इथे करण्यात आलेलं होतं. आणि एक ताई जी आहे ना ती कुंकवाची आरती घेऊन उभी होती आणि त्यांनी खूप सुंदर आमचं असं वेलकम केलं होतं. खरंच सुरुवातीलाच इतकं छान म्हणजे आमचं सगळ्यांचं मन प्रसन्न झालेलं होतं ना. त्यानंतर वेलकमसाठी नाही इथे ड्रिंक्ससुद्धा होती. खरं तर ते स्प्राईट होतं, पण त्यामध्ये ब्लू कलरचं फ्लेवर टाकलेलं होतं. आम्ही थोड्याच प्रमाणात घेतलं कारण खूप दूरवरून आलो होतो, म्हणून आम्ही थोडंसं थंड प्यावं म्हणून आम्ही इथे ते ड्रिंक ट्राय केलेली होती. आणि सुरुवातीलाच इथे तुम्ही बघू शकता असं म्हणजे कच्ची घोडी नृत्य जे आहे ना तो सुरू होतं. त्यानंतर संपूर्ण परिसर इतका सुंदर डेकोरेट केलेला होता की प्रत्येक कोपरा फोटो काढण्यासारखा असं वाटत होता. राजस्थानची जी संस्कृती आहे ती मिनी राजस्थानच्या म्हणजे रूपामध्ये त्याने खूप सुंदर पद्धतीने रिक्रिएट करण्याचा प्रयत्न त्याने केलेला होता. प्रत्येक ठिकाणी 2-2 कलाकार अशी पारंपरिक गाणी म्हणत होते आणि त्या वातावरणात अजूनच असं रंग भरत होतं. खरं सांगू तर आम्ही ना खूप लवकर आलेलो होतो. म्हणजे इथे ना म्हणजे 5चं टायमिंग असते. 5ला इथे म्हणजे आतमध्ये एंट्री असते आणि रात्री 12पर्यंत जे आहे ते म्हणजे सुरू असते. सो आम्ही थोडं लवकर आलेलो होतो म्हणून थोडीशी ऊन जी आहे ती होती, त्यामुळे आम्ही थोडंसं इरिटेट होत होतो.
सो त्यानंतर नाही ते हेड मसाजचीही व्यवस्था केलेली होती, पण त्यावेळी तिथे कोणी उपलब्ध नव्हतं, त्यामुळे म्हणून आम्ही तो काही अनुभव घेतलेला नाही. त्यानंतर आम्ही भूलभुलैयामध्ये गेलो. खरं सांगायचं तर आम्हाला वाटलं होतं की ही अगदी छोटी असेल, पण आत गेल्यावर तर भन्नाट मज्जा आली. मोठ्या मोठ्या भिंती आणि असे वळणाचे रस्ते आणि त्यात आमची धावपळ. अगदी छोटंसं ॲडव्हेंचर म्हटलं तरी चालेल. आणि त्यात माझी एक फ्रेंड ती तर इतकी सगळ्यांना घाबरवली की आम्ही हसून पूर्ण म्हणजे मज्जा केलेलो होतो. त्यानंतर आम्ही छोट्याशा ट्रेनचा सुद्धा सफर केला. म्हटलं चला याचाही आनंद घेऊया. ट्रेनमध्ये बसून पूर्ण परिसर फिरताना खूप छान वाटतं. तेवढ्यात रस्त्यावर दोरीवर चालण्याचा खेळ जो आहे तो सुरू झालेला होता. खरंच अशा कलाकारांकडे पाहिलं की मनापासून आदर वाटतो. म्हणजे एवढ्या छोट्या मुलापासून मोठ्यापर्यंत किती मेहनत घेत असतील हे सगळे म्हणजे शिकण्यासाठी, नाही का. आपण लहानपणी हे खेळ फक्त बघायचो, पण त्यामागची मेहनत तेव्हा काही आपल्याला कळत नव्हती. पण आत्ता मात्र त्यांच्याकडे पाहून खूप असं इमोशनल वाटते आणि अशा लोकांना नक्कीच आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला वाटते. सो चला आता तुम्ही पण हे खेळ जे आहे थोडंसं एन्जॉय करा. त्यानंतर इथे ना एक काउंटर असे ओपन होत होते आणि गर्दीही बऱ्यापैकी आता वाढलेली होती. सो आता म्हटलं चला इथे तर आम्हाला म्हणजे भरपूर काही गोष्टी ट्राय करायच्याच होत्या. सो आधी आम्ही स्नॅक्समध्ये गेलो. सो इथे पाणीपुरी अवेलेबल होती आणि पाणीपुरी म्हटलं की जवळपास सगळ्यांचीच फेवरेट असते. मग आम्हीही लगेच म्हणजे पाणीपुरी खायला इथे उभे झालेलो आहो. खरं सांगू का तर त्या पाणीपुरीची टेस्ट इतकी कमाल होती ना की मी स्वतःच असं 4 ते 5 पाणीपुरी आरामात खाल्लेल्या होत्या. आणि त्यांची पुरी खूप मोठी मोठी होती. त्यांनी पाणी तर इतका टेस्टी बनवलेला होता ना की म्हणजे आपण घरी बनवतो पण तेवढा काही म्हणजे टेस्ट तर तेवढा येत नाही. पण असं बाहेरची पाणीपुरी म्हटलं की खूप जास्त म्हणजे खाल्ले जाते. आणि त्यानंतर पाणीपुरी खाल्ल्यानंतर ना इथे झुणका भाकरसुद्धा होती आणि ते झुणकाही खूप टेस्टी होता, खूप चविष्ट होता. त्यासोबत तर इथला ठेचा जो आहे ना तो तर इतका छान, इतका रेड दिसत होता की आम्हाला वाटलं की खूप तिखट असेल, पण तो इतका भन्नाट होता ना की खूपच जास्त. त्यानंतर गोड आंबट असं लोणचंसुद्धा होता. आणि अशा प्रकारे आम्ही इथे जे आहे ना थोडीशी पेटपूजा आधीच करून घेतलेली होती. त्यानंतर इथे टांगासुद्धा होतात. तर म्हटलं चला टांग्याची ही फेरी मारून घेऊया. खरं सांगू तर अशा गोष्टी ना आपण लहानपणी जे आहे ते अनुभवल्या होत्या, पण आता मोठं झाल्यावर पुन्हा अनुभवायला ना असे म्हणजे टुरिस्ट प्लेस जे असतात ना ते तिथेच अशा गोष्टी काही म्हणजे अनुभवायला मिळतात. सो टांग्यावर बसून खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर पुढे एक असं फिरणारा झोपाळाही होता जो तो उलट्या दिशेने फिरत होता आणि त्यामध्ये बसताना खरं तर म्हणजे खूप मजा आली. आणि बऱ्याच गोष्टी आम्ही पाहिल्या होत्या, पण असा अनुभव जो आहे ना तो आम्हाला पहिल्यांदाच आलेला होता. त्यानंतर एका ताईंनी असं डोक्यावर मडक्याचं तोल सांभाळत अप्रतिम असं डान्स केलेलं होतं. त्यांचं कौशल्य पाहून खरंच खूप छान वाटलेलं होता. आणि लगेच असे छोटे छोटे भरपूर गोष्टी होत्या, मुलांसाठी सुद्धा होतं. सो इथे बाण मारण्याचं पण म्हणजे अवेलेबल होतं. मी ट्राय केला पण माझा काही निशाणा काही लागला नाही. मात्र बंदुकीने फुगे फोडताना खूप मजा आली होती. खरंच 850 रुपयामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळालेले होते, ज्यामध्ये आम्हाला असं वाटत होतं की चला इथे खूप म्हणजे फुल पैसा वसूल प्लेस आहे. सो इथे राजस्थानी लहंगेही उपलब्ध होते, पण गर्दी खूप जास्त असल्यामुळे ना आणि आम्ही 5 ते 6 जणी असल्यामुळे आम्हाला एकाच वेळेस सगळं म्हणजे लहंगे मिळणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही ते लहंगे वगैरे काही घातले नाही. त्यानंतर 2 मुलींकडून आम्ही मेहंदीसुद्धा लावून घेतलेली होती. मेहंदी त्याने खूप सुंदर काढली, पण त्या मुलींना खूपच जास्त ॲटिट्यूड दाखवत होत्या आणि त्यांनी फक्त एकाच हातावर आम्हाला डिझाईन काढून दिली आणि त्याच्याच बाजूला ना आर्टिफिशियल टॅटूही होते. सो ते 4 दिवस टिकणारे टॅटू होते, पण त्यामध्ये केमिकलचा वास खूपच जास्त येत होता, म्हणून आम्ही ते वगैरे काही ट्राय केलं नाही. पुढे कुंभार मातीची भांडी बनवत होते, छोटे छोटे वाट्या बनवून त्यावर त्यांनी नाव लिहूनसुद्धा देत होते. बऱ्याच जणींनी ती भांडी जी आहे ना 100 रुपयाला एक असं घेतलेलं होतं, पण आम्हाला तसं काही विशेष काम नव्हता म्हणून आम्ही काही घेतलेलं नाही. आणि रात्रीच्या प्रकाशामध्ये ना हा संपूर्ण परिसर जो आहे तो अजूनच असं सुंदर दिसत होता. गर्दीही खूप वाढली होती. खरंच प्रत्येक क्षण कॅमेरामध्ये कैद करावं असं वाटत होता, पण आम्हाला परत जायचं असल्यामुळे आम्ही भराभर सगळं बघत आम्ही पुढे निघत गेलो. शेवटी आम्ही जेवणासाठी वर गेलो. तिथे आम्हाला छान राजस्थानी पगडीही घालायला दिली होती आणि खरं सांगू तर जेवण
इतका म्हणजे कमाल होता ना की आम्ही इतका मनसोक्त जेवण भरपेट जेवण जे आहे ते एन्जॉय केलेला होता. आणि जेवणामध्ये तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर सुंदर गोष्टी होत्या, जसं डाळबट्टी होती, बुंदी रायता होता, पनीरची भाजी होती, रसगुल्ला होता, झुणका भाकर परत होती, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट होता आणि भरपूर असे लोणचं, ठेचा वगैरे, भाजी वगैरे भरपूर गोष्टी होत्या. सो आम्ही एवढं सगळं जेवण खूप छान पद्धतीने जे आहे ते एन्जॉय केलेलं होतं. सो एंट्री करून आम्ही त्या बाजूने आतमध्ये फिरायला सुरुवात केली होती आणि सरळ बघत एन्जॉय करत पूर्ण राऊंड मारून आता आम्ही या साईडने बाहेर पडत होतो. पण खरं सांगू का, इतकी धमाल करू नये अजून आमचा उत्साह काही कमी झालेला नव्हता. मग म्हटलं चला बाहेर पडण्याआधी एंट्री गेटवर एक मस्त छान डान्स करून घेऊया. तर चला फ्रेंड, इतकं सगळं फिरून धमाल करून आणि खूप सुंदर आठवणी मनात साठवून आता आम्हाला आमच्या घरी परत निघायची वेळ झालेली आहे. खरंच हा वन डे टूर आमच्यासाठी तरी खूप स्पेशल राहिला. खूप छान गप्पा, हसणं, मज्जा आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे सुंदर क्षण आम्ही इथे अनुभवलेलो होतो. आता तुमसरमध्ये माझे खूप कमी दिवस उरले असल्यामुळे या सगळ्या आठवणी माझ्यासाठी अजूनच खूप छान आहेत. सो मला असं वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. चला मग भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.